तुझ्या सोबतीने मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे नुपूरला शोधण्यासाठी जी काही मल्हारने ॲड केलेली असते त्या ॲडनुसारच प्रत्येक डबेवाला इथे आता तोच इथे चर्चाला सुरू असतं. म्हणजे प्रत्येक डबेवाला म्हणत असतो, तुला नुपूर माहिती आहे का, तुला नुपूर माहिती आहे का. तेव्हा नुपूरने त्या सगळ्या गोष्टी ओझरत्या ऐकलेल्या असतात आणि नुपूर म्हणत असते, हे बहुतेक मला शोधतायत का. ह्या लोकांनी आत्ता जे काही नाव घेतलं ते माझं नाव आहे का, मला असं का वाटतंय, असा इकडे नुपूर विचार करत असते. तेवढ्यातच जे काही इथे नुपूरचे डबे पोहोचवणारे काका आहेत त्यांना एक डबेवाल्यांचा फोन आलेला असतो आणि ते म्हणत असतात, काय रे तुला नुपूर माहिती आहे का. तेव्हा आता इकडे ते काका म्हणत असतात, हो मला माहिती आहे ना नुपूर, अरे तिच्यासाठी खूप मोठी ऑर्डर आहे. तेव्हा ते काका म्हणत असतात की मला वाटलंच होतं, एक ना एक दिवस ही पोरगी फारच मोठं नाव काढेल आणि फारच मोठं नशीबसुद्धा काढेल. शेवटी तिला एवढी मोठी ऑर्डर मिळालीच. मला त्या सगळ्या गोष्टीची पूर्ण खात्री होती, असं इकडे ते बोलत असतात. तेव्हा आपण पाहतो तर काय, इकडे आता ज्या काही आशा आई आहेत म्हणजेच वेदांची आई आशाबाई, त्या इथे औषध त्यांचं मिसमॅच केलेलं असतं, ते म्हणजेच की आपल्या विनाने. आणि त्याचमुळे इथे आता त्यांना चक्कर यायला लागलेली असते, गरगरायला लागलेलं असतं, खूप त्रास होत असतो. आणि तेव्हा त्रास होत असताना इकडे आता त्या एका गोष्टीचा विचार करतात की मला नेमकं काय होतंय, मला खूप जास्त त्रास होतोय, असा सुद्धा त्या इकडे विचार करू लागतात. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आता इकडे त्या लगेचच इकडे गरगरायला लागतं आणि त्या म्हणत असतात, खरं तर मला फार त्रास होतोय. म्हणजे इथे माझा वेदांत कुठे आहे, माझा वेदांत बरा आहे का, माझा वेदांत ठीक तर आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा त्या इथे विचार करतात. तेव्हा विनाला मात्र फारच आनंद होत असतो. विना इथे म्हणत असते, अरे वा, हे तर फारच छान झालं. म्हणजे ही म्हातारी आयतीच इथे बडबड्या करायला लागलेली आहे. म्हणजे किती नाही म्हटलं तरीसुद्धा एक गोष्ट मात्र तेवढीच महत्त्वाची आहे आणि ती म्हणजेच की काही जरी झालं ना तरीसुद्धा एक सगळ्यात महत्त्वाचं की आता इकडे ही म्हातारी आयतीच हे सगळ्या काही गोष्टी करेल आणि हे सगळं त्याच पद्धतीने होईल, असं सुद्धा आता इथे ती बोलू लागते. तेव्हा नुपूरला आता त्या काकांचा फोन आलेला असतो आणि नुपूरला त्या काकांचा फोन आल्यानंतर इकडे आता ते म्हणत असतात, नुपूर अगं काय करतेस, तुला मल्हार कामत किती शोधतायत. तेव्हा इकडे आता लगेचच नुपूर म्हणत असते, काय झालं, अगं त्यांना तुला खूप मोठी डब्याची ऑर्डर द्यायची आहे आणि त्याचमुळे ते तुला शोधत आहेत, असं सुद्धा इकडे आता ते बोलत असतात. तेव्हा इकडे नुपूर म्हणत असते, नाही काका त्यांचा स्टाफ खूप जास्त विचित्र आहे, नको. तेव्हा इकडे आता काका म्हणत असतात, अगं वेडी आहेस का, प्रत्येकाचा स्टाफ आणि प्रत्येकाच्या कामाची पद्धत ही वेगवेगळी असतेच. तुला एक गोष्ट सांगू का, किती नाही म्हटलं ना तरीसुद्धा सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट मी तुला सांगते. हे बघ, इथे प्रत्येकजण एकसारखा नसतो, प्रत्येकजण हा वेगवेगळाच असतो. त्यामुळे तुला असं का वाटतं की इकडे काही जरी झालं ना तरीसुद्धा त्या लोकांनी तुला चांगलं म्हणावं, किंवा प्रत्येकाच्या स्टाफमध्ये ह्या सगळ्या गोष्टी इथे होतच असतात. त्यामुळे तू एवढा त्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार अजिबात करू नकोस. आता लगेचच इकडे ते म्हणत असतात, हे बघ, तुला खूप मोठी साथ मिळाली, त्यामुळे मला असं वाटतंय की तू ती संधी सोडायला नको. कारण काही जरी झालं ना इकडे, हे गोष्ट इथे व्हायलाच हवी आहे, म्हणजे तू ती ऑर्डर रिसीव्ह करावीस. तेव्हा इकडे आता नुपूरला तो क्षण आठवतो, ज्या वेळेस नुपूर तिथे गेली होती आणि तेव्हा तिची त्या बाईशी म्हणजेच तायडीशी भेट झाली होती. आणि तायडीशी भेट झाल्यानंतर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या अशा पद्धतीने घडल्या होत्या. मग आता हे सगळं आहे की आता काय करायचं तेच कळत नाही. मी ती ऑर्डर स्वीकारू का आणि मी फोन करू का, असा प्रश्न तिच्या मनामध्ये येत असतो. तेवढ्यातच आता इकडे आपण पाहतो की नुपूरला घरून फोन आलेला असतो आणि ती म्हणत असते, वहिनीचा आत्ता फोन का आलेला आहे. तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, रडायला लागलेली असते, म्हणत असते, अगं अगं नुपूर, अगं नुपूर. तेव्हा ती म्हणते, काय झाले वहिनी, का अशी रडतेस, का अशी ओरडतेस, काय झालेलं आहे सांगणार आहेस का. तेव्हा ती म्हणत असते, अगं खूप वाईट झाले, खूप वाईट झाले. अगं पण काय तरी झाले, अगं
आई, आशाताई ज्या आहेत ना, त्या आशाताई इथे नाही आहेत. म्हणजे ज्या काही आशाताई आहेत ना, त्या आशाताई घर सोडून गेल्यात. काय? घर सोडून गेल्यात म्हणजे? अगं म्हणजे त्या गायब झाल्यात. अगं वहिनी अशा कशा गायब झाल्यात? काय झालंय? अगं त्यांना ना त्रास होत होता आणि त्यांना त्रास होत असताना तुला एक गोष्ट सांगू का? मी त्यांना पाणी आणि औषध ह्या सगळ्या गोष्टी आणायला द्यायला गेले आणि ह्या सगळ्या गोष्टी द्यायला गेल्यानंतर मी जेव्हा येते तर त्या गायबच झाल्या. त्या मला कुठेच दिसल्या नाही असं ती म्हणत असते. तेव्हा इकडे आता नुपूर म्हणत असते, "हे बघ वहिनी, तू आजूबाजूला घराच्या बाहेर वगैरे शोधलंस का?" तेव्हा वीणा म्हणत असते, "अगं हो, हो, मी सगळीकडे शोधलंय, पण ती इथे कुठेच नाहीये." तेव्हा लगेच आता इकडे नुपूर म्हणत असते, "असं काय करतेस? थांब, मी आत्ताच्या आत्ता घरी येते." फोन ठेवल्यानंतर वीणा मात्र नाचायला लागलेली असते, कारण तिला आनंदच तेवढा झालेला असतो. आता इकडे ज्या काही आशाताई आहेत त्या रस्त्यावर चालत असतात. त्रास होत असतो आणि चक्कर येत असते. तेव्हा त्या म्हणत असतात, "माझा मुलगा, माझा मुलगा वेदांत, माझ्या वेदांतचा अपघात झालाय. वेदांत, गाडी येते रे, वेदांत, वेदांत." आजूबाजूला गाड्या येत असतात. तेवढ्यातच त्यांना धक्का लागतो. त्या खाली पडतात. तेव्हा लगेच आता रस्ता क्रॉस करत असताना आपण पाहतो की इकडे त्या पुढे जात असतात. इकडे नुपूर त्यांना रस्ताभर आजूबाजूला घराच्या बाजूलाच शोधण्याचा पूर्ण प्रयत्न करते. पण नुपूरला मात्र त्या कुठेच सापडत नाही आहेत. नुपूर जीवाचं रान करत असते त्यांना शोधण्यासाठी, पण सापडत नाही. इकडे काही जरी झालं तरी माझा वेदांत कुठे? माझा वेदांत, माझ्या वेदांतची मला आठवण येते. वेदांत रे वेदांत. इकडे नुपूरचे प्रयत्न सुरू असतात, तर दुसऱ्या बाजूला इकडे त्या सैरभैर झालेल्या असतात मुलाच्या आठवणीमध्ये. कारण इकडे आता वीणाला तीच गोष्ट करायची असते. शेवटी आता इकडे त्या रस्त्यावर फिरत असतात आणि रस्त्याने फिरत असताना एक भरधाव वेगाने गाडी येत असते. आता भरधाव वेगाने गाडी आल्यानंतर इकडे त्यांना त्या गाडीचा धक्का लागणार असतो. पण गाडीचा धक्का लागणार तेवढ्यातच आता इकडे जो काही आपला मल्हार आहे तो तिथे आलेला असतो. आता मल्हार त्यांना त्या गाडीपासून बाजूला करतो आणि त्यांचा अक्षरशः जीव इथे वाचवत असतो. काही जरी झालं तरीसुद्धा इथे त्यांना तो काहीच होऊ देत नसतो. कारण त्यांचा जीव वाचणं आणि ह्या सगळ्या गोष्टी होणं त्याच्यासाठी सुद्धा फारच जास्त महत्त्वाच्या असतात. आता इकडे जो काही मल्हार आहे त्या मल्हाराने इकडे आशा मावशींना बाजूला हाताला धरून ओढलेलं असतं आणि त्यांचा जीव वाचवलेला असतो. तेवढ्यातच आशा मावशी मल्हारकडे पाहतात आणि म्हणत असतात, "माझा मुलगा आला, माझा मुलगा आला." असं इकडे त्या बोलत असतात. तेव्हा मल्हार म्हणत असतो, "काय झालंय काकू तुम्हाला? तुम्ही बऱ्या तर आहात ना? तुम्हाला काही लागलं तर नाही ना? तुम्ही ठीक आहात ना? आणि अशा तुम्ही रस्त्यावर काय करताय?" तेवढ्यातच आता पुन्हा ती म्हणत असते, "माझा मुलगा, माझा मुलगा, माझा मुलगा गाडीसमोर आला, गाडीसमोर आला." तेव्हा तो म्हणत असतो, "हे बघा तुम्हाला त्रास होतोय का? तुम्ही कुठे राहता? तुम्हाला चक्कर येते का? थांबा, इथे थांबा, मी तुमच्याकरिता पाणी देतो." असं म्हणून आता लगेचच जो काही मल्हार आहे तो मल्हार इथे पाणी देत असतो. आता मल्हारने पाणी दिल्यानंतर तो त्यांना विचारतो, "तुम्ही रस्ता चुकलाय का? तुम्हाला कसला त्रास होतोय का? म्हणजे तुम्ही कोण आहात? काय आहात? हे बघा तुमच्याकडे नंबर वगैरे आहे का? मी तुमच्या घरच्यांना कॉल करू का?" ह्या सगळ्या गोष्टी तो विचारत असतो. पण इथे आशा मावशी काहीच बोलत नसतात आणि त्या काहीच न बोलल्यामुळे आता खूपच जास्त गोंधळ इथे मल्हारचा उडालेला असतो. मल्हार म्हणत असतो, "हे बघा त्रास करून घेऊ नका बरं स्वतःला." तेवढ्यातच आता आपण पाहतो की एक रिक्षा जात असते. आता त्या रिक्षामध्ये एक मुलगी असते इशू आणि तेव्हा ती इशू पाहते आणि म्हणत असते, "आजी, आजी, आजी." रिक्षावाल्याला थांबायला सांगते आणि धावतच आजीकडे जाते. तेव्हा, "आजी तू इथे काय करतेस?" असं ती विचारते. तेव्हा मल्हार म्हणत असतो, "तुम्ही कोण आहात?" तेव्हा ती म्हणत असते, "ही माझी आजी आहे." "अच्छा, बरं बरं. रिक्षावाले काका तुम्ही जावा, मी ह्यांना घरी सोडतो." असं म्हणून आता मल्हार म्हणत असतो, "चला तुम्ही गाडीमध्ये बसा. इशू बाळा तुला तुझ्या घरचा ॲड्रेस माहिती ना? मग चल मी तुम्हा दोघींनासुद्धा घरी नेऊन सोडतो." तेव्हा लगेच आता ती लोकं गाडीमध्ये बसतात आणि इकडे मल्हार रिक्षावाल्यांना निघून जायला सांगतो. आता रिक्षा तर निघून गेलेला असतो आणि मल्हार जो आहे तो इकडे घरी सोडायला निघालेला असतो. आता इकडे जी काही आपली नुपूर आहे ती इकडे शोधून शोधून थकलेली असते. पण तिला आत्तापर्यंत तरी कुठेच तिची आई सापडलेली नसते आणि त्यामुळेच तिला आता फारच टेन्शन आलेलं असतं की आता मी कशी शोधू, कुठे शोधू, काय करू ह्या गोष्टी कळत नसतात. आता ऑलमोस्ट इथे हे दोघेही जण चाळीमध्ये येऊन
पोहोचलेले असतात. आता चाळीमध्ये येऊन पोहोचल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता इकडे जी काही इशू आहे ती म्हणत असते, ही आमची चाळ आहे. आमच्या ह्या चाळीमध्ये मी, माझी आई, बाबा आणि त्याचसोबत इकडे माझी ही आजी आणि माझी आत्तू, आम्ही एवढे सगळेजण इथे राहतो. हे सगळं सगळं काही इथे आता ती लोकं बोलत असतात. हे सगळं काही इथे बोलल्यानंतर मात्र इकडे ती म्हणत असते, तुम्ही बसा, मी तुमच्याकरिता पाणी घेऊन येते. आता इथे पाणी घेऊन आल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इथे मल्हार म्हणत असतो, आजी तुम्हाला बरं वाटतंय ना? तुम्हाला काही त्रास तर होत नाहीये ना? तेव्हा लगेच आता आजी म्हणत असतात, हो मला तर बरं वाटत आहे. पण मला एक गोष्ट सांगा, तुम्ही असे रस्त्यावर का आणि कशामुळे गेले होते? ते काही कळेल का मला? तेव्हा लगेच आता इकडे जी काही छोटी इशू आहे ती म्हणत असते, नाही, नाही, अ, म्हणजे माझी आजी ना कशासाठी गेली होती बरं बाहेर? असं इकडे ती विचारत असते. तेव्हा आपण पाहतो तर इकडे दुसऱ्या बाजूला मल्हारला रेवतीचा फोन आलेला असतो आणि त्यामुळे तो फोनवर बोलत बाहेर जातो. आता रेवतीचा फोन आल्यामुळे तो म्हणत असतो, मला वाटतंय की आता इकडे मावशीने फोन फक्त ती मुलगी भेटली का नाही ह्याचसाठी फोन केला असेल. तेव्हा ती सुद्धा म्हणत असते, काय झालं? इथे ती मुलगी भेटली का? त्यावर लगेचच आता इकडे तो म्हणत असतो, ती मुलगी नाही भेटली आणखी. तेवढ्यातच इकडे आता जी काही नुपूर आहे तिने सुद्धा घरी कॉल केलेला असतो, ते म्हणजेच की आशाच्या फोनवर. आशाच्या फोनवर फोन केल्यानंतर इकडे आता लगेचच तो फोन इशूने उचललेला असतो आणि ती म्हणत असते, मी इशू बोलते. अगं पण हा फोन तुझ्याकडे कसा? आजी कुठे? आजी तर घरी आली, आम्ही दोघेजण घरी आलो. म्हणजे तुम्ही घरी कशा आलात? कुणी सोडलं तुम्हाला घरी? अगं असं काय करतेस? आम्हाला तर ना इथे एक काका आले आणि त्या काकाने घरी सोडलेला आहे. तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, हो कोण आहेत ते काका? त्या काकांना दे जरा फोन, मला बोलायचं आहे त्यांच्याशी. असं म्हणून आता इकडे आजीला देतेस का अगोदर? तेव्हा आता इकडे ती आईशी बोलत असते आणि म्हणत असते, आई तुम्ही बऱ्या आहात ना? तुम्ही ठीक आहात ना? आणि आई तुम्ही कुठे गेला होतात? काय आहे हे सगळं? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या काही गोष्टी ते बोलल्यानंतर आणि त्याचबरोबर आता लगेचच इकडे ती फोन ठेवते आणि मला त्या काकांना बोलायला दे बरं, असं म्हणून आता मल्हारला ती फोन देण्यासाठी जाते. मल्हार फोन घेतो आणि इकडून निपूर म्हणत असते, खरं तर तुमचे ना अगदी मनापासून धन्यवाद बरं का. आज तुम्ही ज्या काही गोष्टी केल्यात ना त्यामुळे मला फारच आनंद झाला आहे. खरंच तुमचे ना मानावे तेवढे आभार कमीच आहेत बरं का. तेवढ्यातच आता इकडे हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे मल्हार म्हणत असू द्या, इट्स ओके. तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही, खरंच वन्स अगेन थँक यू बरं का. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इकडे जो काही मल्हार आहे तो जो फोन असतो आशा मावशींचा, तो फोन त्याच्या खिशामध्येच तो ठेवून देतो. आता तो फोन त्याच्याच खिशामध्ये तसाच राहिलेला असतो. त्याच सोबतीला आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो प्रेक्षकांनो की आता लगेचच इकडे जो काही मल्हार आहे तो त्यांच्या बाजूला येऊन बसतो आणि मल्हार त्यांच्या बाजूला येऊन बसल्यानंतर तो म्हणत असतो, मावशी तुम्हाला आता बरं आहे ना? मग मी काय म्हणतो ऐका ना, मग मी आता निघतो. तेव्हा ती म्हणत असते, अरे पोरा चाललायस का? आणि त्याचबरोबर तुला एक गोष्ट सांगू का? असं नको ना जाऊ. म्हणजे तू काही खाल्लं नाही आहेस, मी तुला चहा पाण्याला सुद्धा विचारलं नाही आहे. तू प्लीज चहा पाणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तू करून जा ना. त्यावर लगेचच आता इकडे जो काही मल्हार आहे तो म्हणत असतो, नाही नाही, त्याची काही गरज नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? हे बघा मी तुम्हाला सुखरूप सोडले, ह्या सगळ्या गोष्टी केल्यात ना त्यातच मला फार आनंद आहे. मला आणखी तुमच्याकडून काहीही नको आहे. हे सगळं काही तो इथे बोलत असतो. तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, पण तुम्ही थांबा ना थोडा वेळ. आता इकडे आमची जी काही आत्तू आहे ती सुद्धा येईल. पण मला एक गोष्ट सांग बाळा, तुला इकडे म्हणजे तुझ्या घरामध्ये कोणी नाही आहे का? तेव्हा ती म्हणत असते, नाही माझ्या घरामध्ये कोणीही नाही. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. अच्छा, मग मी आहे ना मोठी, बोला ना काय करायचं आहे? तेवढ्यातच तो म्हणत असतो, अच्छा तू आहेस मोठी? हो, मित्र आहे मोठी. असं म्हटल्यानंतर आता इकडे आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला जो काही मल्हार आहे तो म्हणत असतो, बरं बरं चला मी येतो, ठीक आहे, चला आता बाय आणि काळजी घ्या.
असं म्हणून आता इकडे तो तिथून निघालेला असतो. तेवढ्यातच नुपूर धावतच निघालेली असते. नुपूरचा आणि मल्हारचा धक्का एकमेकांना लागतो आणि ती म्हणत असते, सॉरी सॉरी, मी थोडीशी घाईत होते, त्याकरिता खरंच सॉरी बरं का, असं इकडे ती म्हणते. आणि असं म्हटल्यानंतर आता ती धावतच तिच्या आईकडे जाते. धावतच तिच्या आईकडे गेल्यानंतर ती म्हणत असते, अहो आई, कुठे होतात तुम्ही? काय हे सगळं? किती फोन केले तुम्हाला? तुम्ही असं कसं निघून गेलात? त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी अशा इथे व्हायला नको होत्या ना? हे सगळं सगळं इकडे आता ते बोलत असतात. त्याचबरोबर हे सगळं काही इथे बोलत असताना आता आपण पाहतो की जी काही नुपूर आहे त्या नुपूरने औषध वगैरे आणलेलं असतं आणि ती म्हणत असते, आई हे घ्या बरं, औषध घ्या, पहिलं औषध घ्या म्हणजे तुम्हाला थोडंसं बरं वाटेल. असं म्हणून आता नुपूरने आशाला औषध दिलेलं असतं आणि औषध दिल्यानंतर ती म्हणत असते, पण मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला कोणी सोडलं आणि तुम्ही नेमक्या कुठे गेल्या होत्या, का गेल्या होत्या? तुम्हाला सांगितलं ना असं बाहेर वगैरे पडायचं नाही. तेव्हा लगेच आता ती म्हणत असते, पण असो, तुम्ही सुखरूप परत आलेला आहात ना, हीच सगळ्यात आणि आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी. असं म्हणून आता इकडे ती म्हणत असते, घरामध्ये किती अंधार झालाय, मी देवाला दिवा लावते हां. तेवढ्यातच आता इकडे तुम्ही थोडासा आराम करा, मी देवाला दिवा लावते. असं म्हणून आता नुपूर इकडे देवाला दिवा लावायला घेत असते. तेव्हा लगेच आता आशा म्हणत असते, नुपूर ऐक ना, तुळशीला सुद्धा दिवा लाव, कारण खूप अंधार झालेला आहे. कसं आहे ना, बाहेर अंगणामध्ये दिवा जर असेल ना तर येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंसाठी जरा बरं असतं. असं म्हटल्यानंतर आता इकडे नुपूर म्हणत असते, हो आई लावते. आता देवाला दिवा लावते आणि देवाचे आभार मानत असते की माझ्या आईला सुखरूप तू परत आणलंयस, त्यासाठी खरंच देवा परमेश्वरा तुझे अगदी मनापासून आभार बरं का. ह्या सगळ्या गोष्टी ती इथे बोलत असताना आता लगेचच आईने सांगितलेलं आहे देवाला दिवा लावायचा आहे आणि त्याचमुळे ती पुन्हा आता इकडे देवाला दिवा लावायला घेत असते. तर इकडे देवाला दिवा लावत असताना ती म्हणत असते, माझी पूर्ण खात्री होते आई की तुम्ही नक्की परत याल म्हणून, आणि माझा पूर्ण त्या सगळ्या गोष्टीबद्दल विश्वाससुद्धा होता. असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की जो काही मल्हार आहे तो मल्हार पुन्हा परत आलेला असतो. कारण मल्हारच्या खिशामध्ये जो काही इथे मोबाईल गेलेला असतो तोच मोबाईल घेऊन तो रिटर्न आलेला असतो आणि तो मोबाईल तिला द्यायचा असतो. आता नुपूर इकडे म्हणत असते की मला खात्री होती आई की तुम्ही नक्की परत याल म्हणून, माझा विश्वास होता. आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा होत असताना आता इकडे मल्हारला वाटत असतं की ही मलाच म्हणते. आता जी काही नुपूर आहे ती नुपूर पाठीमागे वळून पाहते. त्या दिवाच्या प्रकाशामध्ये इथे लगेचच जो काही मल्हार आहे त्याचा चेहरा नुपूर समोर असतो आणि दोघेही जण एकमेकांकडे पाहतात. नुपूरला तर खूपच मोठा धक्का बसतो की मल्हार इथे आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता दोघेही जण समोरासमोर असतात. आता इकडे ती त्याला म्हणत असते, तुम्ही इथे काय करताय? तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग त्याहूनही तेवढाच इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे. कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता इकडे जो काही मल्हार आहे तो आतमध्ये गेलेला असतो आणि तो म्हणत असतो, मी तर तुम्हाला शोधत होतो. तेव्हा ती म्हणत असते, मला शोधत होतात म्हणजे मला नाही समजलं. तेव्हा इकडे आता तो म्हणत असतो, त्याचं काय झालं ना, एक गोष्ट तुम्हाला सांगू का, माझ्या आईचा वाढदिवस आहे आणि माझ्या आईचा वाढदिवस असल्या कारणाने दरवर्षीप्रमाणे आम्ही इथे हाताने लाडू बनवून वाटतो आणि तुमच्या लाडवाची चव माझ्या मावशीला खूप आवडली आणि माझी अशी इच्छा आहे की ती ऑर्डर देण्यासाठी मी तुम्हाला शोधत होतो, तुम्ही ती ऑर्डर घ्याल का? असं म्हटल्यानंतर आता नुपूर आनंदानेच म्हणत असते, हो तर मी ती ऑर्डर घेण्यासाठी नक्कीच तयार आहे. तेव्हा इकडे तो म्हणत असतो, हे बघा, माझी जबरदस्ती अशी तुमच्यावर काहीच नाही आहे, पण आता नुपूरने सांगितलेलं असतं की मी ती ऑर्डर घेईल म्हणून. ही ऑर्डर घेतल्यानंतर इकडे आता ही गोष्ट लागलीच तायडीला समजते आणि तायडी म्हणत असते, तिचा पंगा माझ्याशी आलेला आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे मी आता ती ऑर्डर कशी घेते आणि कशी पूर्ण करते हेच मी पाहणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी ती आता इथे बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो, इकडे जी काही तायडी आहे ती तायडी त्या चाळीत येणार असते आणि त्या चाळीमध्ये आल्यानंतर नुपूरसोबत बोलणार असते. त्याचबरोबर तू ऑर्डर घेणार आहेस का, ह्या सगळ्या गोष्टी, आणि पुन्हा आणखी तिने ही ऑर्डर घेऊ नये ह्या सगळ्या गोष्टी ती कशा पद्धतीने थांबवेल
काय करेल हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असतं. आता तायडी त्या चाळीमध्ये आल्यानंतर नुपूर समोरासमोर असते आणि नुपूर म्हणत असते, तुम्ही इथे काय करताय? तेव्हा ती म्हणत असते, तू इथे. तर आता प्रेक्षकांनो, दोघी समोरासमोर पुन्हा एकदा आल्यानंतर हे पाहणं फारच इंटरेस्टिंग असणार आहे की कशा पद्धतीने एकमेकींचा सामना त्या करतायत. तर भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुझ्या सोबतीने.